काल पाऊस पडला आहे खूप आणि खूपच म्हणजे मुसळधार झाला, त्याच्यामुळे असं चिखल झालेला आहे सगळीकडे. पण तरी असा रस्ता असल्यामुळे काही वाटत नाही. कुठे कुठेच जिथे माती आहे तिथे असं चिखल दिसतोय. पण खरं सांगू का हायला, आणि मला माझ्या शाळेची आठवण आली. शाळेमध्ये मी जेव्हा जात होते तेव्हा पाऊस आणि माझी शाळा त्याच्यावर अवलंबून असायची. कितीतरी दिवस माझ्या सुट्ट्या व्हायच्या या पावसामुळे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मी खूप खेडेगावात राहत होते आणि तिथे पावसाळा जेव्हा चालू व्हायचा आणि ते सिंहगड पायथ्याशी गाव आहे, त्याच्यामुळे खूप पाऊस असायचा. अजूनही तिथे खूप पाऊस होतो, कारण डोंगर आहेत आजूबाजूला, झाडी आहे, त्याच्यामुळे खूप जोरात पाऊस होतो आणि 4ही महिने खूप पाऊस असतो तिथे. आणि त्याच्यामुळे काय होतं की घराच्या समोर काही व्यवस्थित रस्ता नव्हता, माती होती, त्याच्यामुळे तिथे इतका चिखल व्हायचा की चालताना पाय गुडघ्यापर्यंत चिखलात जातील इतका चिखल व्हायचा. आणि शाळा तर माहिती, शाळा त्याच वेळी चालू होतात जूनपासून आणि कंटिन्यू चालू असतात. व्हीलचेअर होती माझी, परंतु व्हीलचेअरने जायचं म्हटलं तरी पूर्ण व्हीलचेअर त्या चाक त्या चिखलामध्ये बुडायची, चालवता येत नव्हती आणि ढकलत घेऊन जावं लागायचं. मागच्या माणसाचे पण पाय चिखलामध्ये पूर्ण माखलेले असायचे, ती व्हीलचेअरची चाकं पूर्ण बुडालेली असायची. तसंच कसं तरी ढकलत पुढेपर्यंत जायचं. आणि तशा ह्याच्यामध्ये जाताना पाऊस आला तर बापरे, मग तर काही सांगायलाच नको. आणि पुढे गेल्यानंतर ना त्यावेळी खरं तर शाळा पण व्यवस्थित नव्हती जिल्हा परिषदेची, म्हणजे शाळा नव्हतीच तिथे. एक म्हणजे हायस्कूल नव्हतं, शाळा होती परंतु त्याही थोड्याशा छोट्याच रूम्स होत्या आणि हायस्कूल तर नव्हतंच. त्यांनी नवीनच चालू केलं होतं आमच्या आधीच्या बॅचपासनं. आणि 8वीचा वर्ग तर तिथे एक व्यायामशाळा होती, ती बंद झाली होती आणि तिथे 8वीचा वर्ग भरायचा. त्याच्या जवळच म्हणजे त्या रूमपर्यंत जाण्याच्या मार्गावर एक मोठा खड्डा होता आणि त्यात पूर्ण चिखल असायचा आणि पावसाळ्याच्या काळात तो पूर्ण त्याचा गाळ व्हायचा आणि त्याच्यातनं व्हीलचेअर घेऊन जायला लागायची. बऱ्याच वेळा तर ती घेऊन जाताना मी त्या चिखलामध्ये पडली आणि ते पडल्यावर काय, मग घरी तर काय जाऊ शकत नव्हते, तसंच ते साफ करायचं ड्रेस आणि तसंच शाळेमध्ये जायचं, असे हाल व्हायचे. खूप हाल सोसत मी शाळा पूर्ण केली आहे खरं म्हणायला. आणि आतमध्ये पण वर्ग पण भारी होता बरं का. मी सांगितलं त्याप्रमाणे ती होती व्यायामशाळा. आणि तिथे ना खाली पूर्ण फरशी नव्हती, कोबा होता, नाही फरशी होती, अर्धीच फरशी होती आणि अर्धी मातीच होती, कारण अर्धीच फरशी लावलेली. आणि त्यामुळे मग बसायला पण तसंच पोतं खाली टाकून मग त्याच्यावर बसावं लागायचं. आणि पावसाळ्याच्या दिवसात खरं सांगते, खूप जर पाऊस असेल ना तर माझ्या आजीने ना रेनकोट आणलेला. ती रेनकोटने पूर्ण व्हीलचेअर माझी झाकायची, म्हणजे माझ्या सहित पूर्ण डोक्यावरून पायापर्यंत रेनकोट लावायचा आणि ती डोक्यावर पोतं वगैरे घ्यायची आणि मग ते व्हीलचेअर ढकलत आजी आई घेऊन यायच्या. म्हणजे आपण सामान घेऊन जातो ना एखादं लोड करून, तसं खरं तर माझी सफर असायची खरं तर त्या पावसाळ्याच्या काळामध्ये. आणि अशी माझी शाळा खरं तर चालू होती. मला ना हा चिखल बघून ना, आता कसं म्हणतात ना किती चिखल झाला आहे, किती पाऊस झाला आहे, पण त्यावेळी जो चिखल, जो पाऊस, त्याच्यात ती माझी शाळा. आणि नंतर ना 8वीतनं मी 9वीत गेले, तिथे पण पावसाळ्याच्या वेळी तिथेही रूम वगैरे चांगले होते. म्हणजे त्या रूम म्हणजे ग्रामपंचायत होती तिथे आणि तिथेच आमचा 9वी आणि 10वीचा वर्ग भरायचा 2 रूममध्ये. आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये त्यांचं ऑफिस होतं. आणि तिथेसुद्धा खाली फरशी होती, पूर्ण होती, परंतु तिथून ना खालून असं पाणी बाहेर यायचं
म्हणजे काय म्हणू आपण त्याला, खाली पूर्ण भर दिलेली नव्हती, त्याच्यामुळं पाणी असं वर यायचं. पोतं टाकून आम्ही बसायचो, पण जेव्हा आपण उठायचो ना थोड्या वेळाने, ते पोतं पूर्ण पाण्याने भिजायचं, कारण खालून ती ओल येत होती. आणि तशात बाकीच्या मुली कसं उठून परत ते पोतं पलटी करून, सरळ करून किंवा थोडा वेळ उभं राहून शकत होत्या, परंतु माझं तसं नव्हतं. मी मांडी घालून खाली बसले की बसले आणि दिवसभर मग तिथेच एकाच जाग्यावर. त्याच्यामुळे ना खूप म्हणजे ते पोतं पण पूर्ण ओलं व्हायचं, कधी कधी स्कर्ट पण ओला व्हायचा, पण दिवस तसाच काढावा लागत होता. आणि रूम्सचीच अशी अवस्था होती, तर वॉशरूम तर अजिबातच नव्हतं. दिवसभर कंट्रोल करणं हाच माझ्याकडे एक पर्याय होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी एकदाही वॉशरूमला जात नव्हते, घरी आल्यानंतरच. पण ठीक आहे, तशी शाळा, प्रॉब्लेम्स पण होते, पण शाळा झाली, हे महत्त्वाचं. पाऊस आणि शाळा. चिखल झाला की माझी सुट्टी, चिखल थोडा सुकला की मग शाळा चालू. खूप वेळा तर 8वी-9वीत असताना आमचे सर म्हणायचे, अरे मैत्रिणींनो आणा तिला. तर मग मी सांगायचे की सर चिखल झाला आहे, मी येऊ शकत नाही. अरे तुमच्या एवढ्या मैत्रिणी आहेत, सगळ्यांच्या घरी थोडं चिखल पाठवा, म्हणजे चिखल नाहीच हवी. जोक्स सपाट, पण खरं तर सगळ्यांनीच खूप मदत पण केली. सर पण समजून घ्यायचे. सगळ्या मुली माझ्या मैत्रिणी त्या मला घेऊन जायला यायच्या. जेव्हा पण पाऊस थोडासा कमी होईल तेव्हा मग शाळेत जाणं येणं व्हायचं. अशीच झाली शाळा, पण छान होती माझी शाळा आणि पाऊस.